पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे। विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये उघड बंड उसळलं असून पक्षातील अंतर्गत संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होतोय। दिल्लीत ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या काँग्रेस नेतृत्वासोबत झालेल्या भेटीमुळे विलीनीकरणाच्या चर्चा रंगल्या होत्या। मात्र काँग्रेसने वृत्त फेटाळून लावत सर्व चर्चा निराधार अफवा असल्याचं स्पष्ट केलंय। दरम्यान पक्षातील बंडखोरांची संख्या वाढत असताना ममता समोरचं संकट आणखीन गडद होत चाललंय। ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष स्थापनेपासूनच्या सर्वात मोठ्या राजकीय संकटाचा सामना करतो। विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षातील नाराजी आता उघड बंडात परिवर्तित झाली आहे। अनेक खासदार आणि आमदारांनी नेतृत्वाविरोधात भूमिका घेतल्याची चर्चा असून पक्षात स्पष्टपणे दोन गट पडल्याचं चित्र आहे। याच पार्श्वभूमीवर दिल्लीत ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी यांची तर अभिषेक बॅनर्जी यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली। या भेटीनंतर तृणमूल काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या। मात्र काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी या चर्चा पूर्णपणे निराधार असल्याचं स्पष्ट केलंय। How can we answer for these rumors, brother? These are totally rumors. Yesterday, our communication secretary has already stated that these are baseless things. Of course, Mamata Banerjee ji and Abhishek Banerjee ji, when they met Madam and Rahul Gandhi ji, routine discussion. That is an extension of India Alliance discussion because everybody want to strengthen India Alliance. Everybody want to strengthen the fight against this anti-democratic government. So we will go together in that way. दोन्ही बाजूंनी चर्चा फेटाळल्या असल्या तरी विलीनीकरणाच्या चर्चामुळे काही प्रश्न निर्माण झालेत। बंडखोर खासदार आमदारांवर कायदेशीर दबाव वाढेल, भाजप विरोधी मतांचं मोठं एकत्रीकरण होईल, इंडिया आघाडीला नवं बळ मिळेल, बंगालमध्ये काँग्रेस पुन्हा मजबूत होईल, डावे पक्ष आणखीन कमकुवत होतील, तृणमूलची स्वतंत्र ओळख धोक्यात येईल, तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल, ममता बॅनर्जींची 28 वर्षांनंतर काँग्रेसमध्ये घर वापसी होईल। दरम्यान तृणमूल काँग्रेस पक्षातील संघर्ष आता थेट नेतृत्वाच्या प्रश्नापर्यंत पोहोचलाय। तृणमूलचे ज्येष्ठ खासदार कल्याण बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जींना अप्रत्यक्ष अल्टिमेटम देत मी तुमच्या बाजूला आहे पण अभिषेक बॅनर्जींच्या नेतृत्व शैलीशी सहमत नाही अशी भूमिका घेतली आहे। अभिषेक बॅनर्जी यांच्या कथित आक्रमक आणि एकाधिकारशाही शैलीमुळेच पक्षात नाराजी वाढल्याचा आरोप बंडखोरांकडून केला जातोय। त्यामुळे आता हा संघर्ष केवळ ममता विरुद्ध बंडखोर एवढाच राहिलेला नसून जुना विरुद्ध नव नेतृत्व अशा स्वरूपातही समोर येतोय। This arrogant attitude, I don't like it. One must respect to the seniors. I am 45 years in the profession. All these persons have worked with me as junior. How can he humiliate me? I am also senior in politics. He can't do it in this way. He should understand because of him that we have lost it. I will request the Didi, if you depend upon the Abhishek Banerjee, then you remain with the Abhishek Banerjee, leave me. मात्र या कठीण काळात ममता बॅनर्जींना काही नेत्यांचा भक्कम पाठिंबाही मिळताना दिसतोय। आसनसोलचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मी ममता बॅनर्जींना त्यांच्या कठीण काळात सोडणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे। ममता बॅनर्जी यांनी मला कठीण काळात साथ दिली होती त्यामुळे मी त्यांच्याबरोबर ठाम उभा राहणार असं सांगत त्यांनी बंडखोर गटात जाण्याचे सर्व प्रस्ताव फेटाळले आहेत। माननीय शरद पवारांनी ही जी विचारधारा किंवा भूमिका बनते एकत्र येण्याची त्या संदर्भात जर त्यांनी नेतृत्व केलं, पुढाकार घेतला तर हा विचार खूप पुढे जाईल। तर हा विचार जर एकत्र आला सगळा तर नरेंद्र मोदी यांनी जो देशावर भ्रष्ट कारभार लादलेला आहे कपट आणि कारस्थानाच्या माध्यमातून त्याला एक फार मोठं आव्हान उभं करता येईल। साहेबांचं मत ते रोज अतिशय परखडपणे आणि देशाच्या हितासाठी मांडत असतात आणि अर्थातच एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे आणि संजय राऊत साहेब माझ्यासाठी एक मोठे भाऊ आहेत त्याच्यामुळे त्यांनी जे काही सूचना दिल्या आहेत त्याची नोंद आम्ही प्रत्येक जे सूचना करतात त्याची आम्ही नोंद घेतो। सध्या ममता बॅनर्जींसमोर दुहेरी आव्हान उभं आहे। एकीकडे पक्षातील बंड शमवायचं आहे तर दुसरीकडे तृणमूलची स्वतंत्र राजकीय ओळख टिकवायची आहे। काँग्रेस सोबतच्या विलीनीकरणाच्या चर्चा अधिकृतरित्या फेटाळल्या गेल्या असल्या तरी विरोधी पक्षांची एकजूट आणि भाजप विरोधी रणनीती यावर चर्चा सुरू असल्याचं मानलं जात आहे। एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, तृणमूल काँग्रेस सध्या अस्तित्वाच्या सर्वात मोठ्या लढाईत अडकली आहे।
ममता बॅनर्जी बंडखोरांना रोखून पुन्हा पक्ष एकसंघ करण्यात यशस्वी होणार की पक्षातील फूट आणखीन वाढवणार यावर केवळ बंगालच नव्हे तर राष्ट्रीय राजकारणाचेही भवितव्य अवलंबून असेल. पुढील काही दिवस बंगाल आणि दिल्लीच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.